वचननाम्यामध्ये कचरा डिपोचा पण विषय लिहिलाय, कचरा डिपो काय नियोजन असेल? आता जो काही कचरा तिथे साठलेला आहे त्याच्या बाबतीतलं बायोमायनिंग किंवा इतर प्रकारे विल्हेवाट लावली जाईल आणि पुढच्या काळामध्ये धाराशिव आणि तुळजापूर दोन्ही शहरातला कचरा रोजच्या रोज उचलला जाईल आणि तो एकत्रित करून त्याच्यावरती प्रक्रिया रोजच्या रोज केली जाईल, जेणेकरून संकलन झाल्यानंतर कुठेतरी ते रचलं गेलं असं नाही होणार. म्हणजे आपला कचरा डेपो हटवणार म्हणजे काढून टाकणार, ते मे बी शब्दामध्ये काहीतरी चुकलं असेल. ते हद्दपार पाहिजे, कचरा डेपो हद्दपार करणार, हटवणार लिहिले का? मग ते सगळ्यांच्या विनंती आहे की ते हटवणारच्या ठिकाणी कचरा डेपो हद्दपार करणार हे वाचावं. कचरा डेपोचा प्रश्न, कचरा डेपो कोणाच्या काळात शहरात आला हा प्रश्न आपण कधी घेतलाय का? आज बघितला आधी काहीतरी त्यांचा जाहीरनामा का वचननामा, त्यात सांगितलं कचरा डेपो हलवू. शहराच्या मध्यवस्थित कचरा डेपो असतो का कुठं? पण मी तुम्हाला शब्द देतो, या दुर्गंधीमुळे त्या धुरामुळे या भागातील नागरिकांना श्वसनाचे रोग व्हायला लागलेत, खूप दुर्गंधी येते, त्याचा धूर येतो. हा प्रश्न आम्ही तर कचरा डेपो हलण्यासाठी प्रयत्न करूच, पण तो जो कचरा तिथं पडलेला आहे त्याचं 100% विघटन करून, शास्त्रीय पद्धतीने विघटन करून धुराचा आणि त्या म्हणजे आग लागण्याचं जे प्रमाण आहे हे 100% थांबवू, हेही आश्वासन तुम्हाला या सगळ्यांच्या वतीने मी तुम्हाला या धाराशिव शहरातील उस्मानाबाद शहरातील नागरिकांना देतो.